कीर्तनकार असा काही महान नाही आहे. मी लई एक असं समजा का दास भगवंताचा दास आणि तुमचा आमचे तुमच्यासारखाच असा जीव आहे आणि या जीवाकडून जरी काही कमी जास्त झाले असेल तरी माफ करता. आपल्या बळानं नाही बोलत सका भगवंत वाचा सावजळी बोले बोले मंजुळवाणी शिकाविता धनी तो ईश्वर सर्व काही चराचरात ईश्वर आहे. सर्वात ईश्वर आहे. अहंकाराची वाचा न लागो राजसा हरीच्या या दासा भावी मनुष्य वाया जाते. अहंकार नको, सर्व ईश्वराचा आहे असे कृष्णाजी महाराज सांगून गेले. आता आपण त्या वहीचा संदर्भ जे काही आहे ते अर्धा तास थोडासा लेट झाला कृपया मी माफी मागतो. घ्या वहीचं पहिलं चरण. कृष्णाजी महाराजांनी सांगितलं तुझ्या योगाची गाई, तुझ्या योगाची गाई 9 महिने त्वा घडवली नरदेवी. ईश्वरा तुला हे 9 महिने देही घडवली. 9 महिने लागले नदी घडवाला. किती महिने लागले? 9 महिने लागले. म्हणून आता आपण एक दिवस जरी कोणतं काम केलं समजायचं तर किती थकवा येतो आपल्याला. पण 9 महिने ज्या अर्थी ईश्वरानं आपल्याला घडवलं मग ईश्वराची किंमत केली पाहिजे की नाही पाहिजे? केली पाहिजे. ईश्वराची किंमत केली पाहिजे. ईश्वर असा आहे सर्व काही आपल्याला करता येतो सर्व. परंतु ईश्वराशिवाय पत्ताही हालत नाही. ईश्वर हा श्रेष्ठ आहे. म्हणून कृष्णाजी महाराज म्हणते जुन्या योगाची गाई 9 महिने, जुन्या योगाची गाई 9 महिने त्वा घडवली गान मग आता आपण बघ जुना योग कृता त्रिता द्वापार कली. कृता त्रिता द्वापार
कलयुग झाले चार आहो चार करून दावाया सतयुगाचा काळ कलयुग झाले चार आहो चार करून दावाया कृता त्रिता द्वापार कली असे युग झाले किती चार झाले आणि जुन्या योगाची गाई कृष्णाजी महाराजांनी म्हटलं जुना जुना कशाला म्हणा जुन्याचा आपल्या पाहा लागल विचार करावा लागल जुना नव नव जुना नवा दिवस आला त्याला काय म्हणते उगवला की नवा दिवस आला आणि कालचा दिवस गेला त्याला काय म्हणते जुना झाला कालचा म्हटलं म्हणजे जुना झाला नवा मग आता जुन्या योगाची गाय आहे ते कृता त्रिता कृता योगातली गाय आहे प्रथम योगातली गाय आहे का या देहाले 9 महिने घडवाले लागले मग 9 महिने जसं घडवलं तसं मग या देहाला वागावं लागेल या देहाची किंमत करावं लागेल पुन्हा पुन्हा नरदेही भेटत नाही कोणताही देह भेटत पण देह मानवाचा मिळत नाही मग आता मानव जन्मात आला तर आपल्याला काहीतरी गड्या रे सार्थक काय नाही झालं या मानव जन्मा येऊन काय तरी केलं या मानव जन्मा येऊन काय तरी केलं सार्थक काय झालं या मानव जन्मा येऊन काय तरी केलं या मानव जन्मा येऊन काय तरी केलं रे सार्थक काय नाही झालं या मानव जन्मा येऊन काय तरी केलं या मानव कृष्णाजी महाराज म्हणतो गड्या रे सार्थक काय नाही झालं या मानव जन्मात येऊन काहीतरी केलं देवाने 9 महिने घडवलं बाबा आपल्याला आणि आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे 9 महिन्यासाठी म्हणून जुन्या योगाची गाडी 9 महिने जुन्या योगाची गायचा 9 महिन्याचा देव जुन्या योगापासून सांगितला म्हणजे कृता योगापासून कृता योगाची गाय आहे मग आता जुन्या योगाची गाय आहे तर 9 महिने घडवला जुनं आता जुन्यानं सांगितलं कृष्णाजी महाराज म्हणतो एका चरणात जुनं काय होतो आणि जुनं कशाला म्हणायचं जुना योग मोड नाही ना जुना पुतल्या
जुनं योग हो मोड नाही ना जुनं योग हो मोड नाही ना कृष्णाजी महाराजांना एक जर बरोबर शब्द आपण ठेवू ना लक्षात तर आपल्या जीवनाचं सोनं होईल महाराज सोनं होऊन जाईल खोटं नाही सांगणार ओ महाराज तर बोल आहे आणि हिऱ्या रत्नाची लागली त्याची पार कराना कोणी चुकन चौऱ्या अहो त्याचे बोल मोल आहे आणि मोल आहे रात अवधी त्याचं स्मरण करू आपण तर पडणार नाही आपल्याच्यानं काही पडणार नाही इतका नरदे सुंदर भाऊबाईंनी घडवला आणि आपल्याला पाठवला आपण किंमत केली पाहिजे मग जुनं का कृता येऊ जुनं काय मग जुनं पुंजन काय मजा होती सांगितले की नाही पिशाळ जोत म्हणती येते कसं तर जुनं पुंजल्यानं पिशाळ जो पिस लागते पिस त्याच्या ज्योतीचं पिस लागते आपल्याला पिसला मग जाते ज्योतीचं म्हणून पिसाळ जो मुलगी येतो आपल्या मुलगात येतो पहा पुढं आणि देही आणि हे आपलं जे नातं आहे हे तुटून जाईल म्हणते मायेचं नातं तुटल आणि ईश्वराचं नातं जुळण आपलं असं होईल आपलं म्हणून कृष्णाजी महाराजांना सुंदर सांगितलं म्हणून जुनं काय पुंजल्यानं होतो असं जुनं पुंजल्यानं होतं आपल्याला म्हणून जुनं काय आहे अजून जुनं काय आहे जुना प्रथम आत्माराम जुना पहिला अवगदांचा जुना त्याने जुना म्हणलं आणि नवा येतो देह आणि जातो म्हणून जुना आत्मारामाची पूजा कृष्णाजी महाराजांनी सांगितलं तर आत्मारामाची पूजा करा आधी पूजा पूर्ण दैवत सत्य भाव त्याच्या घरी लक्ष्मी सदा पुढील दैवत आत्माराम याने पूजा याची किंमत करा असं सांगितलं कृष्णाजी महाराजांना म्हणून जुन्याला महत्व दिलं कृष्णाजी महाराजांना देहापेक्षा जुन्याला महत्व दिलं म्हणून जुना अच्छा नव्या दिवसात नवल करा नव्या दिवसात नवल करा नवल करा नवल
नवल वाटे जगाला कृष्णाजी महाराजांना दुसऱ्या चरणात सांगितलं, नव्या दिवसात नवल करा, नवल वाटे अवघ्या जना, मुळाया तिरकुटी बंधनाला, सोळाया तिरकुटी बंधनाला, मुळाया देचा पसा, मुळाया शक्तीचा पसा. सुंदर सांगितलं. आता कृष्णाजी महाराजांना सांगितलं, नव्या दिवसाचं आपण 9 महिने पाहिलं, 9 महिने तुझ्या योगाची गाई पाहिली, आता 9 महिन्याचं नवल करा म्हणते, 9 दिवसाचं नवल करा. आता जुना दिवस गेला, आता नव्या दिवसाचं करा म्हणते. जुनं पाहिलं, 9 महिने घडवली तो नरदे, आता म्हणते नवीन दिवसाचं नवा जो येणारा दिवस आहे त्याचं नवल करा म्हणते. सांगा, एक एक जीव असा आहे की उद्धार करतो, एक एक जीव लय प्रकारचे जीव आहे. नवल कोणाचं होते, कोणाचं नवल होते? जो जीव ज्याची मशाल जर वर जात असेल त्या दिवसात काय जीवाचं नवल होते, नवल होत नाही. म्हणून नवल का सांगितलं त्याने, नवा जीव, नवा येणारा नवा जीव, नवा जो येते तो नवा जीव येते, जीव नवा येते आणि त्या नवा जीवाचं नवल करा. नवीन झाला तो, नवीन प्रगट झाला, तिकडे तिकडे नवा झाला तो, नवीन झाला तो. आता जसं भांडं कसं नवीन घेतलं चमकते असा तो जीव झाला. म्हणून नव्या दिवसाचं नवल करा. नवल वाटे अवघ्या जना, अवघ्या जनाला त्याचं नवल वाटतो, वावा करतो. नवीन काय आला म्हणून कृष्णाजी महाराज सुंदर एका शब्दात सांगितलं. प्रमाण आहे, प्रमाणाशिवाय गोष्ट नाही आहे. राहू गवला परवेशी 3.5 दिवसाच्या
दिवसाच्या मनाची कृष्णाजी महाराजांनी सांगितलं का ह्या जग देहामध्ये आपल्या औषा पुन्हा मोड तिथी राहू दिवस येईल नवा आणि त्या जसा तो नवा दिवस येईल ज्याच्या देहातलं अमोघ आणि पौर्णिमा म्हणजे भेद नष्ट होईल ज्याचा जो भेद आहे तो नष्ट होईल तो निर्मळ राहील गंगेच्या पाण्याला येईल कृष्णाजी महाराजांनी सांगितलं काय या गंगेचा उगम राया कोण्या ठाई आहे कोण्या ठाई आहे आत्मदृष्टीनं पाय प्राणी ती गंगा वाहे या गंगेचं पाणी आहे शुद्ध निर्मळ या गंगेमध्ये आंघोळ करतील भेटील तो ज्या त्या गंगेमध्ये जो आंघोळ करत त्याचं सर्व औषा पुन्हा गोड भीती सारखं समान चालत त्याचं संतोलन सारखं चालत त्याचं हा आणि तो जीव त्याचं जंगल जगात होईल राहू दिवस येईल नवा राहू दिवस येईल नवा दिवस येईल तवा आणि त्या दिवसाचं नव्वद वाटण कोणाला जनाला नव्वद वाटत आहे चला सावंग्याला जाऊ हा संतू झाले चिंतू झाले ईश्वर झाले पुन्हा झाले राव झाले साव झाले खान लागले खान हिर्या रत्नाची इथं खान लागली आणि नवल वाटत आहे जगाला कसं वाटत आहे त्यांचं नवल वाटत आहे अवघ्या जगाला नवल आहे वा 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 अशी वावावी होणार आहे म्हणून कृष्णाजी महाराजांनी सांगितलं नवा दिवसाच नव करा नवल वाटे होय भ्याजना असं नवल वाटलं पाहिजे खूप केलं पाहिजे खूप काही चांगलं करावं जन्मात आलं तर चांगलं करावं आणि चांगल्याच्या मागं मात्र